रामायण मर्यादा शिकवते. परमपूज्य समाधान महाराज शर्मा. तुमच्याकडे काम, क्रोध, मान आणि कोणत्याही गोष्टीचा मोह नसावा. हे सारे प्रभू श्रीराम यांच्याकडे नव्हते आणि म्हणून तो साऱ्या जगाचा पुरुषोत्तम होता, आहे आणि राहील. त्यामुळे सारे जग त्याला आजही पूजते, असे मनोगत श्रीराम कथा सांगताना परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी भाविक भक्तांसमोर व्यक्त केले. आज श्रीराम कथेच्या 7व्या दिवशी परमपूज्य समाधान महाराज शर्मा यांनी रामवियोगाने दशरथ राजाचा मृत्यू, प्रभू श्रीरामासाठी भरताचा आक्रोश हे रामायणातील प्रसंग भाविकांसमोर उभे केले. महाराजांनी हा प्रसंग एवढ्या प्रभावीपणे उभा केला की महिला भाविकांसह पुरुषांच्या सुद्धा डोळ्यात पाणी तरळल्याशिवाय राहिलं नाही. सारे जग जरी रामाचा जप करत असले तरी राम ज्याचा जप करतो त्याचे नाव भरत आहे. कारण भरत जेव्हा वनवासातल्या रामाकडे येतो तेव्हा तो सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आणि पदासाठी नाही तर पादुकांसाठी असे अनेक दाखले, सुभाषित आणि सुश्राव्य अशी श्री रामकथा. साथीला अनेक पारंपरिक वाद्यांची आणि गायकांची साथ, त्यामुळे श्रीराम कथेला अधिकच रंग भरतो. त्यामुळे दुपारी 2:30 ते 6:30 वाजेपर्यंत हजारो भाविक भक्त न थकता श्रीराम कथेचा उच्च कोटीचा आनंद घेताना दिसतात. आज झालेल्या श्रीराम कथेच्या महाआरतीसाठी परमपूज्य झेंडे महाराज, सौ व श्रीमती समित कदम, श्री व सौ रमणीक दावडा, श्री व सौ चंद्रकांत फराटे, श्री व सौ शेखर सदलगे, श्री व सौ तुकारामभाई, श्री व सौ ब्रिजेश खाकरिया, श्री व सौ सूरज खोत, श्री व सौ डॉक्टर गौतम पुरोहित, श्री व सौ अशोक चिडगिरी, श्री व सौ रावसाहेब पाटील, श्री व सौ पृथ्वीराज पवार, माजी आमदार दिनकर पाटील, श्री आणि सौ प्रमोद मालू, श्री व सौ दिगंबर जाधव, श्री आणि सौ जगदीश गज्जरक, अनुसयाजी बांगरिया, जशोदाशी सोनी, पद्मा सोनी, श्रीनाथ लोया, जिल्हा न्यायाधीश सुनील पडवळ, सौ राजश्री पडवळ, सरकारी वकील प्रमोद भोकरे, भारती भोकरे, आयकर अधिकारी गरुड इत्यादी मान्यवरांना मान मिळाला, अशी माहिती कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी दिली. दरम्यान 25 जानेवारी रोजी सकाळी 8:30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि याचा लाभ सर्व भाविक भक्तांसह सांगलीकर नागरिकांनी घ्यावा, असं आवाहन श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहरभाई सारडा यांनी केले होते.